अंगभर जखमा अन काळं निळं पडलेलं शरीर. देशमुखांची हत्या कशी केली? मृत्यूचा थरकाप उडवणारा रिपोर्ट. या आरोपीला याच्यातून फाशी झाली पाहिजे आणि फाशीच होणार. सरपंच संतोष देशमुखांची हत्या करताना नराधमांनी फोटो काढत केलेला उन्माद समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता संतोष देशमुखांना हालहाल करून मारताना त्यांचं शरीर काळं निळं पडेस्तोवर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. देशमुखांना सलग 2.5 ते 3 तास जबर मारहाण करण्यात आली. जबर मारहाणीमुळे शरीरात 2.5 लिटर रक्त साकळलं. पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याच्या खुणा स्पष्टपणे होत्या. नाकातून रक्त बाहेर येऊन सुकलं होतं. छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसंच बरगडीवरही गंभीर जखमा होत्या. मांडी, गुडघा तसंच पाठीवर मारहाणीमुळे जखमांच्या काळ्या निळ्या खुणा होत्या. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवेळी त्यांच्यावर केलेल्या क्रूर अत्याचाराचाच पाढा सुरेश धसांनी हिवाळी अधिवेशनात वाचला होता. कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर 10 ते 15 mm किंवा ml किंवा 20 ml ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं. मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं? त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय 2 लिटर ब्लड साठलं होतं. 2 लिटर. मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील? त्यांनी सांगितलं 150 ते 150 ठोके किंवा 200 ठोके याला टाकले. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून दररोज धक्कादायक माहिती समोर येतेय. त्यामुळे देशमुखांवर क्रूर अत्याचार करून हत्या करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार आणि कराडसह संपूर्ण टोळीला फासावर कधी लटकवलं जाणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतरची बातमी ही धक्कादायक अशीच आहे, कारण जो वाल्मिक कराड खंडणीखोर आहे त्याच वाल्मिक कराडकडून बीडमधल्या एकानं खंडणी उकळलेली आहे. एक मोठी बातमी. खंडणीखोर कराड नाही, जीवाला घाबरून खंडणी दिलेली आहे. लोकांचे जीव घेणारा कराड स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी धमकी देत होता. बांगर विरुद्धचा FIR दमानी यांनी पोस्ट केलेला आहे आणि त्यामध्ये हा मोठा खुलासा झाला आहे. ज्या वाल्मिक कराडनं बीडमध्ये दहशत माजवली, सरपंच देशमुख हत्या प्रकरणात ज्याचे अनेक कारनामे समोर आले, त्याच खंडणीखोर वाल्मिक कराडनं जीवाला घाबरून खंडणी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. शिवराज बांगरनं कराडला अंगावर गाडी घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. बांगर विरुद्धची FIR ची कॉपी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातील गणेश उगलेनं याबाबतची फिर्याद दिली होती. कराडच्या सांगण्यावरून गणेश उगलेनं 15 लाखाची खंडणी दिली होती. जगमित्र कार्यालयाच्या लॉकरमधून 15 लाख देतानाची दृश्य CCTVत कैद झाली. 15 लाख दिल्यानंतरही बांगरकडून कराडला धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे कराडला धमकी देणारा आणि त्याच्याकडून खंडणी उकळणाऱ्या शिवराज बांगरची आता बीडमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र बांगर बीडचा पुढचा कराड होऊ नये यासाठी पोलिसांनी वेळीच त्याची चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे. तर खंडणीखोर कराडचे अनेक कारनामे समोर येत असताना त्याच्याकडून खंडणी मागणारा कोण असाही सवाल आता विचारला जातोय. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. बीड आणि मुंडे घराणं हे एक राजकीय समीकरण. मात्र आता याच समीकरणाला घर लागलेली आहे. मुंडे ब्रँड संकटात का आहे आणि मुंडे ब्रँड संपणार का, यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. बीडमधून मुंडे ब्रँड संपणार. भावाचा राजीनामा, बहीण मैदानात. मुंडेंच्या ब्रँडला बीडमध्ये घर. 1980 पासून बीडवर मुंडे घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय. मात्र आता बीडच्या मुंडे ब्रँडलाच घर लागल्याचं चित्र आहे. त्याला कारण ठरलंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी दिलेला राजीनामा. मात्र बीडवर मुंडे घराण्याचं कसं वर्चस्व राहिलंय पाहूयात. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 8 आमदार मुंडे घराण्यातील आहेत. 1980 पासून गोपीनाथ मुंडे 4 वेळा आमदार तर 2 वेळा खासदार होते. 2009 आणि 2014 मध्ये सलग 2 वेळा पंकजा मुंडे परळीतून विजयी झाल्या.
2012 मध्ये धनंजय मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लागली. 2014 आणि 2019 गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर प्रीतम मुंडे खासदार झाल्या. 2014 ते 2024 आधी पंकजा मुंडे आणि नंतर धनंजय मुंडेंच्या रूपानं मंत्रिपद मिळालं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी CIDनं आरोपपत्र दाखल केलं आणि त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. तर देशमुखांची हत्या करतानाचे मारेकऱ्यांच्या उन्मादाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आणि अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. मात्र धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती अशी भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. 2014 आणि 2019 मध्ये एकमेकांवर टोकाची टीका करत निवडणूक लढणारे मुंडे बंधू भगिनी लोकसभा निवडणुकीपासून एकत्र आले. त्यातच OBC आरक्षणाच्या लढाईत मुंडे बंधू भगिनी एकत्र लढले. मात्र आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर धाव घेतली. संकटात आलेला मुंडे ब्रँड वाचवण्यासाठी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुंडे ब्रँड कसा संकटात आलाय ते देखील पाहूयात. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. पंकजा मुंडेंना पर्यावरण मंत्रिपद देऊन ताकद कमी केली गेली. मुंडे बंधू भगिनींना डावलून पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलं. पंकजा मुंडेंना बीडचं नाही तर जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. मुंडेंकडील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपद अजित पवारांकडेच राहिलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले. धनंजय मुंडेंप्रमाणे पंकजा मुंडेंचा प्रशासनावर नसलेला वचक हा देखील महत्त्वाचा घटक आहे. बीड जिल्ह्यात मुंडेंनी आपला वर्चस्मा कायम ठेवला होता. मात्र आता बीडमध्येच मुंडेंना आव्हान देण्याचे प्रकार वाढल्यानं मुंडे ब्रँड संपणार की नव्यानं माधव पॅटर्नची बांधणी करून मुंडे ब्रँड उसळी घेणार याकडेच लक्ष लागलंय. रिपोर्ट साम TV न्यूज. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या माहितीवरून विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक झाले होते. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही असा सवाल आमदार जयंत पाटलांनी सरकारला विचारला. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला का दिली नाही असंही त्यांनी विचारलंय आणि या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान सभागृह संपण्याआधी निवेदन देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलं. मंत्री मोदयांचा राजीनामा झालेला आहे असं आम्ही ऐकतोय अध्यक्ष महाराज. पण अजूनपर्यंत सभागृहामध्ये आम्हाला सरकारच्या वतीनं या पद्धतीचं कुठलंही अवगत केलं गेलेलं नाही. बाहेर घोषणा झाली अध्यक्ष महाराज. हा एक प्रकारचा सभागृहाचा अवमान करण्याचं काम या ठिकाणी होते अध्यक्ष महाराज. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय का हे आम्हाला सभागृहात अवगत केलं पाहिजे, ही मागणी आमची आहे अध्यक्ष महाराज. मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला हा बाहेर जाहीर करण्यात आला. ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्यापपर्यंत दिली नाही. मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झालाय. ज्याची माहिती आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारलाय व त्यांना पदमुक्त केलेला आहे असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं. त्यामुळे सभागृहाचा अवमान होतो. तर त्या संदर्भात आपण आदेश दिले त्या प्रकारे आजचं सभागृहाचं कामकाज संपायच्या आत निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल. तर आपण बघतोय सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेचा धक्कादायक कारनामा समोर आलाय. या खोक्यानं शिकारीला बंदी असलेल्या कितीतरी मोर, हरिण आणि काळविटांची शिकार केली आणि या सगळ्या प्रकाराकडे प्रशासनानं कानाडोळा केलाय. पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. धसांच्या खोक्याला शिकारीचा नाद. खोक्यानं मारलं हरिण, काळवीट आणि मोर. आडवा आला, दात पाडले, जबडा मोडला. बीडच्या शिरूर तालुक्यातील ढाकणे बापलेकाला अमानुष मारहाण करणाऱ्या खोक्याचं एक नवकांड समोर आलंय. सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेल्या खोक्यानं हरिण, काळवीट, मोर यांच्यासारख्या शिकारीला बंदी असलेल्या प्राणी आणि पक्ष्यांच्या कत्तली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ढाकणेंनी शेतात हरिण पकडण्यास विरोध केल्यानं खोक्या भोसलेनं अत्यंत निर्दयीपणे दिलीप ढाकणेंचे दात पाडून जबडा मोडला होता.
तर महेश ढाकणेंचा पाय निकामी केला. 19 तारखेला ते हरणं धरायची जाळी लावली होती. मी संडासला गेलो होतो त्यावेळेस ती जशी पारची होती ते आली म्हणलं कमून लावली जाळी. तर त्यांनी म्हणले तुला काय करायची तू कोणी विचारणार. म्हणलं मी मोबाईलची शूटिंग करीन, मी वनरक्षक करा, मी कळीन पोलीस लोकायला. पण मारहाण करीनच का, पण परत पुन्हा येईन दुसरे लोक बोलून घेऊन 2 गाड्या घेऊन इतकं मरणाचं मारलं त्याने आम्हाला, इतकं बिनसूत केलं. आणि त्याने ते एक हरण धरलेलं होतं ते पण घेऊन गेले. धसांचा कार्यकर्ता असलेल्या या खोक्या भोसलेनं 1-2 नाही तर शिकारीला बंदी असलेल्या हजारो प्राणी आणि पक्ष्यांच्या कत्तली केल्याची माहिती समोर आली आहे. खोक्या भोसलेकडून हजारो प्राण्यांची कत्तल. आष्टी, शिरूर आणि पाटोदा परिसरात 200हून अधिक हरणांची शिकार. खोक्याकडून 200हून अधिक सशांची कत्तल. सतीश भोसलेनं आतापर्यंत 200 काळविटांचा घेतला जीव. मयूर, नायगाव या परिसरात 50हून अधिक मोरांची कत्तल. धसांचा कार्यकर्ता खोक्याचे राक्षसी कृत्य समोर आल्यानंतर आता त्याच्यावर मोक्का लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संपूर्ण जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन जे यांनी दखल घेतली पाहिजे. आणि जे पीडित लोक आहेत ते गरीब लोक आहेत, हे त्यांच्याकडं जात नाहीत. असे अनेक जर गुन्हे असतील एखाद्याच्या नावावर, असा जो कोणी माणूस असेल त्याच्यावर मोका सुद्धा लावायला हरकत नाही. पोलिसांनी त्याच्यावर मोका लावला पाहिजे. बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड टोळीनंतर धसांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसलेची ही नवी टोळी समोर आली. या टोळीकडून शिकारीला बंदी असलेल्या हरिण, मोर आणि काळविटांची शिकार अशा प्रकारे खुल्लम खुल्ला होत असेल तर वन विभाग नेमकं करताय तरी काय? हजारो प्राण्यांच्या कत्तलीची वन विभागाला माहिती नाही. वन्यजीवांच्या कत्तलीकडे वन विभागाचं दुर्लक्ष का? वन विभागातील अधिकारी खोक्यावर मेहरबान का? खोक्याला वाचवण्यासाठी कुणाचा दबाव? या प्रकरणात साम टीव्हीनं प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता वन विभागाला जाग आली. तर वन विभागानं शिरूर परिसरात हरणाची शिकार झालेल्या भागात जाऊन तपास करून हरणाचे अवशेष फॉरेन्सिक लॅबला पाठवले. आणि फिरती करून सदरील घटनेची जी झालेली घटना आहे त्याचा पंचनामा केला. सदरील ठिकाणी प्राण्याची शिंगे आढळून आले आहेत. पण सदरील घटना ही नैसर्गिक शिकार आहे का हंटिंग केलेली प्रकार आहे हे आपण आज सध्या सांगू शकत नाही. सदरील प्राण्याचे अवशेष आपण जप्त केले आहेत. जप्त करून सदरील प्राण्याचे अवशेष आपण पुढील तपासण्यासाठी पाठवत आहेत. आणि तपासणी झाल्यानंतर आपण त्यातून जी अहवाल येईल त्यानुसार आपण पुढील कारवाई करणार. अमानुष मारहाण, हेलिकॉप्टरमधनं एंट्री, पैशांची उधळपट्टी एवढंच नाही तर हरिण, मोर, ससे आणि काळवीट या वन्यजीवांच्या हत्येनंतरही सतीश भोसले अद्यापपर्यंत मोकाटच आहे. या निर्ढावलेल्या सतीश भोसलेच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. योगेश काशीत, साम टीव्ही, बीड. तर बीडच्या या खोक्याचा आणखीन एक कारनामाही समोर आला. सतीश भोसलेचा थेट मुलांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देतात. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आणखी एखाद्या गुन्ह्यानं फरक पडत नाही असं देखील तो पुढे म्हणतोय. फरक पडत नाही, एवढीच वार नाही तुम्हाला त्यावेळेस माझ्या हाताने होणार नाही. डायरेक्ट तुमचे हातपाय मोडून जेलमध्ये जायला काय एखाद्या लेकरा बाळा आपण काय झालं माझ्यावर काय फरक पडत नाही, एवढीच वार नाही तुम्हाला. धस समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखीन एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये खोक्याला पैशांचा माज किती आहे ते पाहायला मिळत आहे. टेबलवर पैसे ठेवून ते उधळण्यात येत असल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे खोक्या उर्फ सतीश भोसलेला पैशांचा माज आलाय का असा सवाल विचारला जातो. भाजप आमदार सुरेश धसांचा हा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेचे हे 3 व्हिडिओ पहा. या तिन्ही व्हिडिओमध्ये खोक्याला पैशांचा किती माज आहे याचा अंदाज तुम्ही सहज लावू शकता. एकीकडे कारच्या डॅशबोर्डवर आपण बघतोय हा नोटांची बंडलं कशी उधळतोय. तर कारवर चढून हा खोक्या पैसे कसे उडवतोय
रस्त्यावर हे पैसे त्यानं उडवलेले आहेत। तर तिसरा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील आपण पाहताय, त्याच्यावर कोणीतरी पैशांचा पाऊस पाडत असल्याचं दिसतंय आणि हा पैशांच्या राशी इथं उडवत असल्याचं दिसतंय। त्यामुळे पैशांचा माज आणणारा हा खोक्या याची आता मात्र पोलीस कधी पॅकअप त्याचं करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेनं 1.5 वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅटनं जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या घटनेतील मार खात असलेला व्यक्ती पहिल्यांदाच समोर आला। कैलास वाघ असं या व्यक्तीचं नाव असून तो सिंदखेड राजा तालुक्यातल्या महारेखेडे या गावातला रहिवासी आहे। सिंदखेड राजामधून बीडमध्ये नेत कैलास वाघ याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। बॅटनं मारहाण केल्यानंतर नग्न करत अंगावर पेट्रोल टाकल्याचाही आरोप कैलास वाघ यांनी केलेला आहे। या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांना भेटायचं असून आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी मागणीही त्यांनी केली। या लोकांनी आपलं तेच की तू चल माझ्यासोबत नाही तर मी तुला जीवच मारतो धमक्या जोराला घरी येऊन सनी त्यांनी बंदूक दाखवली। तुम्हाला माझी आई बोलली ना का तुम्हाला माझ्या आईचं ऐकून आलं का? माझी आई बोलली तुम्हाला, माझी आई बोलली तुम्हाला, त्यानं घरी येऊन डायरेक्ट ऑन दी स्पॉट बंदूक दाखवली, डायरेक्ट गोळ्या घालून मारून टाकीन, नाही तर ऑक्सिजन गाडी आणि मोठी ऑक्सिजन मारून टाकीन। तर या सगळ्या घटनांमुळे या खोक्याला पोलिसांचा अजिबात धाक नाही। त्यामुळे पोलिसांचा धाक जर कधी त्याच्यावर आहे हे महाराष्ट्राला पाहायचं असेल तर मात्र पोलिसांनी आता या खोक्याला अटक करून कारवाई कधी पोलीस करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खोक्या भोसले प्रकरणात तृप्ती देसाईंनी मात्र भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार निशाणा साधला। सुरेश धस पण आकाच निघाले। धनंजय मुंडेंचं नेतृत्व बीडमधून कायमस्वरूपी संपवून स्वतःचं वर्चस्व यापुढे टिकवून ठेवण्यासाठी त्यांची ही लढाई होती अशी टीका देसाईंनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणं हे फक्त त्यांच्यासाठी निमित्त मात्र होतं अशी जोरदार टीका तृप्ती देसाईंनी सुरेश धस यांच्यावर केली आहे। खरं तर सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते? संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचा ध्येय नव्हतं, तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी याच्यासाठी त्यांची अजिबातच लढाई नव्हती। जालन्यामध्ये लोखंडी सळईनं चटके देत कैलास बोराडेला मारहाण झाली आणि या प्रकरणी मनोज जरांगेंनी नवा खुलासा केलाय। कैलास बोराडे मध्यधुंद अवस्थेत मंदिरामध्ये गेला आणि त्यानं तिथं गोंधळ घातला। मंदिरात विटंबना करणाऱ्यांसाठी मोकुकासारखा कायदा आणण्याची मागणीच मनोज जरांगेंनी केली आहे। अश्लीलता असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय, हा कोणी काय माहिती नाही, परंतु ही हिंदू धर्माला डाग आहे, हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग आहे। विटंबना करणं ही कलंक आहे। अहिल्या मातेनं देवदेवतांचा जीर्णोद्धार केला महादेवाचा, आणि तिथंच जर ह्या असल्या कोण पायदाशी आहेत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय। म्हणून म्हणतो मी देवदेवतांची अशी विटंबना करणाऱ्यावर मोका लावला पाहिजे। स्वराज्यावर चाल करून आलेल्या या औरंगजेबावरून अनेकदा वाद पेटल्याचं राज्यात पाहायला मिळालं। मात्र आता याच क्रूर कर्मा औरंगजेबावर केंद्र सरकार मात्र मेहरबान झालंय। ते नेमकं कसं पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। औरंगजेबावर केंद्र सरकार मेहरबान? सरकारनं कबरीवर लाखो रुपये उधळले। कबर जेसीबीनं उखडण्याची उदयनराजेंची मागणी। स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून महाराष्ट्रातील शिवशाही संपवणारा, स्वराज्याचा शत्रू असणारा औरंगजेब हे नाव ऐकलं तरी तळपायाची आग मस्तकात जाते। महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाच्या अतीची याच महाराष्ट्रात माती झाली आणि त्याच्या कबरीवरून आजही वाद सुरू आहे। कारण आता केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपयांचा निधी पुरवल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला। दुर्दैव आहे की ज्या औरंगजेबाच्या उदात्तीकरणासाठी केंद्रीय पुरातत्व खातं आत्तापर्यंत 6.5 लाख रुपये खर्च करतं। हेच केंद्रीय पुरातत्व विभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मंदिरासाठी
केवळ आणि केवळ वर्षाला 3,000 रुपये खर्च करतं. आता वाढवून काहीतरी 6,000 रुपये झालेलं आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे महिन्याला 250, 300 किंवा 400 रुपये एवढाच त्याच्यामध्ये खर्च होतो. आज 250-300 रुपयात काय येतं? औरंगजेबाचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं म्हणून, जुलूसमध्ये फोटो नाचवले म्हणून किंवा घोषणा दिल्या म्हणून राज्यात अनेकदा मोर्चे निघाले, दगडफेक झाली आणि दंगल सदृश्य परिस्थिती उद्भवली. मात्र आता केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून कबरीचं संवर्धन करण्यासाठी 2011 पासून लाखो रुपयांचा निधी बहाल करण्यात आलाय. आतापर्यंत औरंगजेबाच्या कबरीच्या संवर्धनासाठी किती निधी देण्यात आलाय ते पाहूया. 2011-12 मध्ये 47,000 रुपये, 2012-13 मध्ये 80,000, 2017-18 मध्ये 15,000, 2020-21 मध्ये 2,55,000 आणि 2022-23 मध्ये 2,60,000 रुपयांचा निधी दिला. एकीकडे औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यामुळे अबू आझमींना अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं, तर आता लाखो रुपयांचा निधी औरंगजेबाच्या कबरीसाठी दिल्यामुळे भाजपचे खासदार उदयनराजे भडकले आणि त्यांनी थेट कबरीवर JCB चालवण्याची मागणी केली. तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कशा करतात हे काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना. मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा. कशाला थांबता येतं? खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक JCB मारला, खापशीर गेलं की गेलं, या टाकून कुठं तरी. छत्रपती संभाजीराजेंवर अमानुष अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाच्या क्रूरतेचे इतिहासात दाखले दिले जात आहेत. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवर MIMनं फुलं उधळली म्हणून आकाड तांडव करणारे राजकीय पुढारी केंद्र सरकारनं दिलेल्या निधीवर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. वळूया पुढील बातमीकडे. अनिल परबांच्या संभाजीराजेंवरील वक्तव्यावरून आज विधान परिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला. परबांनी संभाजी महाराजांची माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, तर वक्तव्य तपासा, आक्षेपार्ह असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं परबांनी म्हटलं. दरम्यान नितेश राणे आणि अनिल परबांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. काळाची व्याख्या ह्यांनी सांगावी लोकांना. महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची, केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं, हे सगळे कारनामे ह्यांनी करायचे. करणी तशी भरणी, हे अंगावर आलं यांच्या. करणी तशी भरली. हा नियतीचा खेळ आहे. ह्याला छळ, ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत. हा कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यांनी करावी. ह्यांनी काय काय ह्यांनी माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय. या त्याची माफी पहिले. शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला. याची माफी मागणार काय? त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय. तर कोरटकर असो किंवा सोलापूरकर, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा शिंदेंनी दिलेला आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या पिलावळ्याची वळवळ सुरू आहे आणि म्हणून ही वळवळ बंद केली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अबू आझमी असो की आणखी कोणी असो, सोलापूरकर असो का कोरटकर असो, कुणालाही सोडलं जाणार नाही. यानंतर राजकीय वर्तुळातील एक सगळ्यात महत्त्वाची बातमी. भाजपनं पवारांच्या एका मोठ्या मोहऱ्याला आता घेरण्याची तयारी सुरू केलेली आहे. होय, भाजपनं पवारांच्या सगळ्यात मोठा मोहरा अर्थातच जयंत पाटलांच्या अडचणीत वाढ झाल्याचं इथं दिसतंय. सदाभाऊ विधिमंडळामध्ये जयंत पाटलांच्या विरोधात बॉम्ब टाकण्याच्या तयारीत आहे. सांगली बँकेच्या कारभारावरून ही लक्षवेधी मांडण्यात येणार आहे, ज्यामुळे जयंत पाटील यांना मात्र आपण बघतोय की या ठिकाणी घेरण्याची तयारी पूर्ण झालेली असल्याचं दिसतंय. शरद पवारांच्या सर्वात मोठ्या मोहऱ्याला घेरण्याची तयारी आता महायुती सरकारनं सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत सांगली जिल्हा बँकेबाबत विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडणार आहेत. सांगली जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात अपहार
आणि गैरव्यवहार असल्याचा त्यांचा दावा आहे. याबाबत तत्काळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून करणार आहेत. सध्या सांगली जिल्हा बँकेवर जयंत पाटील यांची सत्ता आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेच्या प्रकरणाच्या माध्यमातून जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याच्या महायुती सरकारच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जाते. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार आणि जयंत पाटील अडचणीत येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये नाराज असून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जयंत पाटलांना पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने येण्याबाबत सूचक वक्तव्य केलेलं आहे. भाषणावेळेस जयंत पाटील बोलल्यामुळे फडणवीसांनी त्यांना टोला हाणला. जयंतरावने देखील आता जयंतराव यस प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात. तुम्ही दादांचं ऐकत नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर इथं काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. ममदापूर इथं राहणाऱ्या श्याम ममराज राठोड हा चिमुरडा आपल्या आईच्या मागे शेतात जात असताना पाठीमागून आलेल्या 4 ते 5 भटक्या कुत्र्यांनी या चिमुरड्यावर हल्ला करत त्याचे लचके तोडले. या हल्ल्यात हा चिमुरडा ठार झालाय. त्याला तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्याचं निधन झालं. नाशिकच्या ममदापुरातली ही धक्कादायक घटना. कुत्र्यांचा हल्ला आणि या हल्ल्यामध्ये हा चिमुरडा ठार झाला. भटक्या कुत्र्यांनी नाशिकच्या ममदापुरात एका चिमुरड्याचा अक्षरशः त्याचे लचके तोडलेले आहेत, त्याचा जीव घेतला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करा अशी आता मागणी या परिसरात होऊ लागलेली आहे. आपल्या आईच्या मागे शेतामध्ये जात असलेल्या या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण असून एकट्यानं फिरणं कठीण झालंय. सध्या राज्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या 62 लाख इतकी आहे. या भटक्या कुत्र्यांनी आतापर्यंत 4,23,000 लोकांना एका वर्षामध्ये चावा घेऊन जखमी केलाय. गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी कुत्रे चावण्याच्या संख्येत सरासरी 10% इतकी वाढ होत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या जी आहे ती 62 लाखांच्या वरती गेली आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा हैदोस राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाही तर थेट 3000 रुपये मिळणार आहेत. मात्र हे 3000चं गिफ्ट नेमकं कसं असणार आहे, पाहूयात या रिपोर्टमधून. लाडकींसाठी खुशखबर. लाडकीच्या खात्यात महिला दिनाचं गिफ्ट. लाडकीला 2100 रुपये मिळणार. निकषांची पडताळणी सुरू झाल्यानं लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडलेला. मात्र आता महिला दिनाचं स्पेशल गिफ्ट म्हणून महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचा हप्ता एकत्र यायला सुरुवात झाली आहे. महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात निकषांची कडक तपासणी करण्यात आली आणि त्यामुळे किती महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आणि अजून किती अपात्र ठरू शकतात पाहूयात. 2 महिन्यांमध्ये 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी. जानेवारीत 5 लाख महिला अपात्र. फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र. भविष्यात 50 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता. त्यामुळे दरमहा 135 कोटी रुपये वाचणार. वर्षाला 1620 कोटी रुपये वाचणार. काही महिलांच्या नावामध्ये त्रुटी असल्याने अंगणवाडी सेविका त्या नावांची पडताळणी आता घरोघरी जाऊन करणार आहे. त्यामुळे आता आणखी काही लाडक्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
2 महिन्यांचा एकत्रित 3,000चा हप्ता तर लाडक्यांना मिळायला सुरुवात झाली, मात्र 1500चे 2100 कधी होणार याची उत्सुकता सुद्धा लाडकींना आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. लाडकी बहीण योजनेनंतर आता पुढची बातमी आहे ठाकरेंनी शिंदेंवर केलेल्या जोरदार टीकेची. ठाकरेंनी शिंदे सेनेचा उल्लेख अनाजी सेना असा केलेला आहे. अनाजी पंथांकडनं प्रेरणा घेऊन एक अनाजी सेना सुद्धा आली. अनाजी सेना, तिचं नाव आजपासून अनाजी सेना. नारायण स्वराज्याशी द्रोह करणं, भगव्याची द्रोह करणं हे अनाजी पंथ करू शकतात. आज संपूर्ण दिवसभर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात 2 दिवसापूर्वी जे अनाजी पंथ, आणखी एक अनाजी पंथ मराठी भाषेबद्दल त्यांनी आपली गरज ओळखली होती. एकीकडे ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे तर तिकडे फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावलाय. विकास कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. छत्रपतींच्या वारसांकडे आम्ही कधीही दाखले मागितले नाहीत असा टोला देखील त्यांनी राऊतांना लगावला. अजितदादा थेट अटॅक करतात म्हणून कुणी त्यांच्या वाट्याला जात नाही असं देखील फडणवीस आपल्या भाषणात बोलले. गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे. काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली. एक पेड बातमी झालेली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे. खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली, तरी देखील फडणवीसांनी शिंदेच्या खात्यामध्ये स्थगिती दिली. एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो, दादांचं काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना, त्याच्यामुळे कोणी फार वाट्या जात नाही. पुढच्या राजकीय बातमीकडे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. यातच आता पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंना जयंत पाटलांनी डिवचलेलं आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी मंत्री आदिती तटकरेंची नियुक्ती करा असं जयंत पाटलांनी म्हटलंय. तर आगीत तेल ओतताय का असं प्रत्युत्तर मंत्री गोगावलेंनी दिलंय. माहिती देतो की आपले मुनगंटीवार साहेबांचे माननीय मुख्यमंत्र्यांशी फार चांगले संबंध आहेत. ते तर वेगळेच आहेत, ते तर काय. तर मुद्दा माझा एवढाच होता की आपल्या महिला व बालकल्याण विकासाच्या मंत्री जे आहेत त्यांना रायगड जिल्हा पालकमंत्री म्हणून दिला होता. पण ह्यांना आज महिला दिनाच्या दिवशी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री करताना गोगावलेंच्या सूचनेसह हा प्रस्ताव ताबडतोब मान्य करा आणि त्यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून कामाला. आता जयंतराव पाटील साहेब, तुम्ही अशा मागण्या केल्या तर मला परत 2 दिवसांनी जागतिक पुरुष दिवस ठेवायला लागेल. चला उत्तर. आता पुढच्या बातमीकडे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा आहे. राज्य शासनानं केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती देखील त्यांनी केली. तसंच या संदर्भात पंतप्रधान मोदींना देखील एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीनं तर ऐकलाच पाहिजे. कारण ज्या राज्यगीताची मी निवड केली त्या राज्यगीताचे शेवटचे शब्द आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ज्या दिल्लीचं तख्त महाराष्ट्र राखतो त्या महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा आग्रह नव्हे, हट्ट आम्ही केला पाहिजे. आता पुढच्या रिपोर्टकडे. आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालातून राज्याची बिकट परिस्थिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. महाराष्ट्र आर्थिक संकटात. कर्जाचा डोंगर, फुकट्या योजनांना घरघर. आर्थिक पाहणी सर्वेक्षणात राज्याची बिकट स्थिती.
राज्याचं आर्थिक संकट वाढलंय. महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतोय. कर्जाचा डोंगर वाढत चाललाय. त्यामुळे मोफत योजनांना घरघर लागली आहे. कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होतीये. आमदनी अठ्ठ्यांनी खर्चा रुपया या म्हणीप्रमाणे राज्य सरकारचं कामकाज सुरू आहे. यामुळे भांडवली खर्चासाठी दुसरं कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालातून राज्याची बिकट परिस्थिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडून विधिमंडळात हा अहवाल मांडण्यात आला. आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. 2024-25 साठी 4,99,463 कोटी रुपये महसूल अपेक्षित होता. महसुली खर्च 5,19,514 कोटी अपेक्षित होता. राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज आणि व्याजापोटी 17.3% रक्कम खर्च होतीये. राज्यात 2024 मध्ये सरासरी पावसाच्या 116.8% पाऊस पडला. 203 तालुक्यांमध्ये अतिरिक्त 68 तालुक्यांमध्ये सरासरी आणि 84 तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला. कृषी गणनेनुसार लागवड क्षेत्रात प्रचंड घट आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या मोफत योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार वाढलाय. मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियानं अशा योजनांमुळे राज्य आर्थिक संकटात येऊ शकतं असा इशारा दिला होता. आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालातूनही हीच बाब अधोरेखित झाली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला आर्थिक संकटातून कसं बाहेर काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. यातून 70% महाराष्ट्र वीज बिल मुक्त होणार अशी घोषणा फडणवीस यांनी केली. तसंच शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. एकूण जे घरगुती ग्राहक आहेत, या घरगुती ग्राहकांच्या 70% ग्राहक हे 0 ते 100 युनिट इतकी वीज वापरतात. या 70% ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो आहोत की ज्या योजनेमुळे हे 70% ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील. आणि हे 70% ग्राहक म्हणजे जवळपास 1.5 कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील. सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा वीज मिळणार आहे. कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही. आणि जवळपास याच्यामध्ये शासनाच्या सबसिडीची 5,500 कोटी रुपयाची बचत होणार आहे. आणि एकूण वीज खरेदी खर्चामध्ये 10,000 कोटी रुपयाची बचत या माध्यमातून होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वळूया पुढच्या बातमीकडे. सेन्सॉर बोर्डाकडून पुन्हा अपमान झाल्याचा आरोप नामदेव ढसाळ कुटुंबियांनी केलेला आहे. ढसाळांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार आहे. कोण आहे नामदेव ढसाळ अशी विचारणा करण्यात आली अशी तक्रार नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे. सेन्सॉर बोर्डावर त्यांनी पुन्हा एकदा आरोप केलाय. त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती. त्यांनी आमचे फोन घेतले आणि गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला हेही विचारलं की कोण नामदेव ढसाळ, मग तुम्ही कोण लागता त्यांचे. जर त्यांना माहीत होतं की आम्ही कोण लागतो त्याच्या पद्धतीनेच त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं होतं. पण त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती. तुम्ही मराठा लोक, मराठी लोक, दलित लोक कशाला काढता पिक्चर? काय गरज आहे? तुम्ही काय करणार आहात? आणि दलित पॅंथर जरी असली तरी आता ती काय करू शकते? अशा पद्धतीने त्यांनी उकसवण्याचा प्रयत्न केला. आता त्या दिवशी तर म्हटलेच होते की ढसाळ कोण, आणि आज ढसाळांच्या मुलालाच त्यांनी मराठी लोक, तुम्ही दलित लोक सिनेमे कशासाठी काढता, कसं काय काढता, तुम्ही काय करता. मला वाटतं या चौकशा करण्याची सेन्सॉर बोर्डाचा कोणताही अधिकार नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ढसाळांचा तर आहेच, पण हा मराठीचा अपमान आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र सरकार अशा सेन्सॉर बोर्डावर काय कारवाई करतं याची आम्ही वाट बघतोय. आता बातमी तळीरामांचं टेन्शन वाढवणारी. यापुढे सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीकडून आता अश्लील चाळे तसंच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं हे कडक पाऊल आता राज्य सरकार उचलणार आहे.
थेट सक्त मजुरी आणि आर्थिक दंडाची कारवाई केली जाणार आहे. राज्यात लवकरच या संदर्भात विधेयक आणलं जाणार आहे. बघा, सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आढळल्यास कडक कारवाई होणार आहे. त्यामुळे आता तळीरामांची काही खैर नाही. पहिल्यांदा सापडल्यास 1 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा सापडल्यास 1.5 वर्ष सक्त मजुरी आणि 20,000 रुपये दंड आकारला जाईल. तळीरामांवर पोलिसांची आता करडी नजर असणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. मुझे नहीं लगता ये बिल पारित हुआ है, लेकिन अगर पारित हुआ है तो गलत है. ये आप कैसे कह सकते हैं कि दारू के नशे में आप कहीं पे भी नहीं. अभी मैं ट्राइडेंट में समझो मेरा दोस्त, मैं दारू नहीं पीता हूँ. मेरा दोस्त दारू पी के निकला और मैं यहाँ खड़ा हूँ और वो मुझे मिलने को आया और रास्ते में उसको पुलिस ने पकड़ लिया, तो क्या बोलेंगे, तू दारू पी के आया है? तो इसका मतलब ये है कि घर में दारू पियो और पी के सो जाओ. फिर ये बार बीर कैसे चलेंगे? मुझे लगता है ये बिल में कुछ गलती हुई है. आता बातमी आहे पिंपरीतून साम टीव्हीच्या दणक्याची. भर रस्त्यात धिंगाणा घालत वाढदिवसाचा सेलिब्रेशन करणं आता पोलिसांना चांगलंच भोवलंय. कायदा सुव्यवस्था पायदळीत उडवणाऱ्या 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. पोलीस शिपाई प्रवीण पाटीलचा बड्डे होता. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. हा व्हिडिओ साम टीव्हीने दाखवताच त्याची पोलीस आयुक्तांनी दखल घेतली आणि या 4 पोलिसांना निलंबित केलं. सांगवी येथील घटनेच्या अनुषंगाने जो पोलीस कर्मचारी ज्याचा वाढदिवस होता व सदर वाढदिवसाच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे इतर 3 पोलीस कर्मचारी असं 4ही पोलीस कर्मचारी यांना आज रोजी निलंबित करण्यात आलेले असून सांगवी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आलेली आहे. दरम्यान पुणे पोलीस आयुक्तांनी आता रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्यांना सज्जड दम दिलाय. रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना धांगण धिंगाणा अजिबात चालणार नाही असा इशारा अमितेश कुमार यांनी दिलाय. सध्या पुण्यात रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा केला जातोय. अनेक ठिकाणी अशा घटना घडतात. यावेळी तरुण लोक फटाके फोडतात, साऊंड लावत धिंगाणा घालतात आणि त्यामुळे आता युवा वर्गाला देखील आयुक्तांनी सज्जड दम दिलाय. काही समजला की पारगे नगरवर कोणी रस्त्यावर बर्थडे केक कापत आहे. पडून गेला ते, लेकिन सापडतील तर त्यांचे जन्मदिन प्रत्येक वर्ष तर मनू पोलीस स्टेशनला, प्रत्येक दिवशी पण केक कापू पोलीस स्टेशनला. हे रस्त्यावरचे धिंगण मस्ती चालणार नहीं. और इस प्रकार के जिस दिन छुप छुप के कोई करते रहे, बचते रहे तो ठीक है. जिस दिन पकड़ा गया उस दिन उसको और उसके कुटुंब वालों को भी जवाबदारी देखना पड़ेगा, क्योंकि कुटुंब वाले लोग जो फॅमिली मेंबर है, आई वडीलचे पण काही जबाबदारी मुलांवरचे आहे. पोलीस आयुक्तांच्या इशाऱ्याला आता किती जण जुमानत नाहीत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. बातमी पुढची कोल्हापूरमधून आणि धक्कादायक बातमी आहे. कोल्हापूरचे भावी गँगस्टर कोण आहेत पाहूयात या रिपोर्टमधून. पैलवानांचं कोल्हापूर आता गँगस्टर्सचं हब होतंय का असा सवाल उपस्थित होतोय. कारण सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत आणि यामध्ये मुलं फिल्मी स्टाईलमध्ये एकमेकांना धमकी देताना दिसतायत. विशेष म्हणजे 13 वर्षांपर्यंतची मुलं सोशल मीडियावर आपलं अकाउंट ओपन करू शकत नाहीत असा नियम आहे. मात्र 12 वर्षापर्यंतची मुलंही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचं यामुळे उघड झालंय. या मुलांना मिसरूडही फुटलेलं नाही. मात्र हात लगाने से पहले तब्यत नहीं, जिगर देख लेना अशी खुलेआम धमकी भरतायत. त्यामुळे या मुलांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. कारण हीच मुलं कोल्हापूरचे भावी गँगस्टर तर होणार नाहीत ना असा गंभीर प्रश्न या निमित्तानं चर्चेला आलाय. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून पोलिसांनीही अशा प्रकारांना आळा घालण्याची नितांत गरज आहे. आता पुढच्या बातमीकडे. ब्रश ऑफ होप नावानं सायबर बुलिंग आणि ऑनलाईन छळाचा सामना करण्यासाठी एका हेल्पलाईनची आता सुरुवात करण्यात आलेली आहे. एक नंबर आहे नवीन हेल्पलाईनचा 02265366666. यावर कॉल केल्यानंतर आता पीडितांना तत्काळ मदत मिळू शकेल. सेक्सटॉर्शन सारख्या सायबर गुन्ह्यात अनेक जण अडकतात. त्याची तक्रार दाखल करण्यास अनेक जण संकोच करतात. तेव्हा तक्रार दाखल करतात तेव्हा उशीर झालेला असतो. अशा नागरिकांसाठी ही हेल्पलाईन एक वरदान ठरू शकते.
नाही कसं कोणाला जाऊन सांगायचं हा असा प्रॉब्लेम आहे मी कोणाला जाऊन बोलू. तर पहिले तर आम्ही अवेअरनेस सगळीकडे स्प्रेड करतोय की असा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊन बोला. तुमच्याशी कोणीतरी बोलायला आहे, तुमचा प्रॉब्लेम समजायला आहे. जे तुम्ही केलं म्हणजे असं अगदी टू बी अशेम्ड ऑफ इट जसं म्हणतो तसं यू डोंट हॅव टू बी रीच फॉर हेल्प, कारण की मग त्यांनीच तुमचा हा प्रॉब्लेम आम्ही थांबवू शकतो. त्यामुळे तुमच्या बाबतीत काय सायबर क्राईम झाला तर तत्काळ या हेल्पलाईनकडे तुम्ही मदत मागा. वळूया आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुमच्याकडे 50 रुपयांची नोट आहे का? तुमच्याकडे असलेली 50 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र 50 रुपयांची नोट खरोखरच बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. 50 रुपयांची नोट बंद होणार. आणखी एक नवीन नोट बाजारात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 50 रुपयांची ही नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच 50 रुपयांची नोट चलनातून बाद होणार का? 50 रुपयांची नोट चलनातून का बंद होणार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात आणि जर 50 रुपयांची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण येऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार आहे. आणखी एक नवीन नोट चलनात येणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 50 रुपयांची नोट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात. मार्केटमध्येही ज्यावेळी खरेदीसाठी आपण जातो त्यावेळी छोट्या छोट्या नोटा महत्त्वाच्या असतात. कारण काही दुकानदार सुट्टे पैसे देत नाहीत आणि जर 50ची नोट बंद झाली तर अनेकांना सुट्ट्या पैशांसाठी अडचण होईल. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय माहिती मिळाली पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार नाही. RBI 50 रुपयांची नवीन नोट आणणार आहे. नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल. जुन्या 50च्या नोटाही सुरूच राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवी 50ची नोट जारी केली जाणार आहे. ही नवी नोट आधीच्या 50 रुपयांच्या नोटेसारखीच राहणार आहे. 50 रुपयांची नवीन नोट येणार आहे. मात्र ही नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.